तुरीचे दर जवळपास 2000 रुपये प्रति क्विंटलनं घसरले. दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. विमान प्रवाशांसाठी आता नवी नियमावली. प्रवाशांना विमानामध्ये स्वतःसोबत केवळ एकच बॅग नेता येणार. बाकीचं सर्व सामान चेक इन करावं लागणार. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची डेडलाईन हुकण्याची शक्यता. अनेक पायाभूत सुविधांची कामं अपूर्ण. मार्चऐवजी जूनमध्ये होणार विमानाचं पहिलं टेक ऑफ. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थांची मोठी तस्करी होण्याची शक्यता. मुंबई विमानतळावरील संशयित प्रवाशांवर सीमा शुल्क विभागाची असणार करडी नजर. मुंबईकरांच्या उत्साहाला रेल्वेची ही साथ. नववर्ष स्वागतासाठी 12 अतिरिक्त लोकल. 31 डिसेंबरला रात्री अतिरिक्त लोकल धावणार. लोकसभा निवडणुकीतल्या मतदानामध्ये महिलांचं वर्चस्व. महिला मतदारांचं प्रमाण 65.78%. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 6 माहीमध्ये बँक घोटाळ्यांमध्ये 8 पटींनी वाढ. 6 महिन्यात 21,367 कोटींचे घोटाळे. क्रेडिट कार्ड थकबाकीवर 30% व्याजदर योग्यच. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. भारतीय क्रिकेटपटूंनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत मेलबर्न टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी खेळायला उतरताना खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात. MBA आणि M.Ed CET-साठी नोंदणी सुरू. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 25 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार. वाशिम जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.